आता राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे दोघांनी खूप सविस्तरपणाने त्यांची भूमिका मांडली। एकंदरीत असं तुम्हाला आता बघून वाटतंय का की हा जो निकाल आहे त्याचा देशाला जरी धक्का बसला असला तरी सुद्धा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना कदाचित त्याचा अंदाज होता की आपल्याला गेल्या खेपेसारखा परफॉर्मन्स नाही होणार, त्यामुळे ज्या प्रकारची भाषणं, ज्या प्रकारची भाषा, ज्या प्रकारच्या मुलाखती, असं सगळं जे सुरू झालं होतं, असं कुठेतरी तसा निष्कर्ष काढता येऊ शकतो? असा निष्कर्ष भाजपच्या बाकी नेत्यांच्या बद्दल काढता येणार नाही, परंतु माझं असं मत आहे की नरेंद्र मोदी हे अशा प्रकारच्या इलेक्टोरल मूड्ससाठी नरेंद्र मोदीने एवढा सेन्सिटिव्ह पॉलिटिशियन संबंध देशात काय जगात कोणी नाही आहे। पण ती सेन्सिटिव्हिटी त्यांची फक्त त्या इलेक्टोरल मूड्सपुरतीच असते आणि ते इलेक्टोरल मूड कसे मॅनेज करायचे याच्या संबंधात ते सारखा प्रचाराने विचार करत असतात। आणि म्हणूनच तुमच्या लक्षात येईल त्यांनी 6 महिन्यापूर्वीच अजित पवारचा पक्ष फोडला, त्याच्या अगोदर 1.5 वर्षापूर्वी त्यांनी शिवसेनेचा पक्ष फोडला। त्यांना तेव्हापासून अंदाज यायला लागला होता की 2024ची निवडणूक आपल्या हातनं सहज मिळणार आपल्याला यश नाही, आणि म्हणून त्यांनी ती तयारी अगोदरपासून सुरू केली। तुम्ही जर गेल्या 3 किंवा 5 वर्षातले इतर राज्यांमधल्या ज्या फोडाफोडी झाल्या त्याचा जर हिशेब काढला तर तुमच्या लक्षात येईल त्या सगळ्या 2024च्या निवडणुकीच्या दृष्टिकोनात नव्हत्या, ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेल्या होत्या। सगळ्या घोषणा, सगळे फोडाफोडीचे राजकारण हे त्यांनी केलं होतं। त्यांनी कायम शेवटी एक सूत्र ठेवलं की तुम्ही काय समजता, म्हणजे ते भाजपच्याच लोकांना एक प्रकारे धमकावायचे। अरे कोण निवडणूक लढतो? मी तुमच्यासाठी लढतोय, मी एकटा तुमच्यासाठी लढतोय। पर मी ऐकली ती भाषणं राज्यसभेत ते असं बोलायचे आणि सगळे भाजपचे नेते टाळ्या आणि ते बाकं वाजवायचे। मी लढतोय, मैं लढ रहा हूं, मैं अकेला लढ रहा हूं। हे जे त्यांचं मैं अकेला लढ रहा हूं होतं त्याचं कारण एक गोष्ट सत्य होती, त्यांनाच अंदाज आलेला होता की आपले 12 वाजणार आहेत कदाचित, पण 12 वाजलेले नाही आहेत, 10:30-11 वाजलेत, पण ते 12 वाजले असते अशी त्यांना भीती वाटत होती। म्हणून त्यांनी तेव्हापासून तो प्रचार सुरू केला होता। भाजपच्या बाकीच्या नेत्यांना अंदाज आला नाही, कारण ते स्वतःच एक प्रकारे मेस्मराइज झाले होते नरेंद्र मोदींच्या ह्या भाषणांनी, ह्या तथाकथित नेतृत्वानी, ह्या तथाकथित धैर्यानी, की अरे हा नेताच आपल्याला वाचवणार, आणि हा नेताच आपल्याला वाचवायचा असेल आणि तो वाचवणार असेल तर आपल्याला त्याच्याच बाजूने उभं राहिलं पाहिजे, अशी त्यांची भूमिका असल्यामुळे बाकीचे नेते गृहीत धरून चालले होते की आपण निवडून येणार, आणि त्याचाच परिणाम आपल्याकडे देवेंद्र फडणवीसांमध्ये दिसतो। सगळीकडे संबंध देशामध्ये तो प्रकार दिसतो की भाजपचे सगळे नेते पूर्णपणे नरेंद्र मोदींच्या प्रतिमेवर, त्यांच्या भाषणावर आणि त्यांच्या राजकारणावर आणि त्यांच्या तथाकथित मुत्सद्देगिरीवरती पूर्णपणे अवलंबून होते। म्हणूनच मोदींना तो अंदाज होता की आपला पराभव होऊ शकतो। यात या प्रश्नाचं उत्तर आहे। पण ऍक्च्युअली आता पराभव झालेला नाहीये, म्हणजे असं आहे की अजूनही एनडीए 293, म्हणजे सत्ता तर एनडीएचीच आहे ना। मला वाटतं एनडीए आणि भाजप मिक्स करू नये। एनडीए, भाजप, महायुती हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत। महायुती इज पार्ट ऑफ एनडीए, एनडीए इज लेड बाय बीजेपी, बीजेपी इज लेड बाय मोदी, असा तो सगळा हे आहे। बीजेपी म्हणजे एनडीए नव्हे, एनडीए परत येणार आहे सत्तेत। तुम्ही जर पाहिलं तर चंद्रबाबू, नितीश कुमारच्या, म्हणजे फक्त चंद्रबाबूच्या सीट काढल्या तरी एनडीए आणि इंडियाची साधारणपणे टोटल संख्या 30 येते। गुजरातचे मुख्यमंत्री असोत किंवा मागच्या 2 टर्ममधले पंतप्रधान म्हणून असो, त्यांनी आघाडीचं सरकार चालवलेलं नाहीये, आणि त्यांची एकूण कार्यपद्धती पाहता हे किती मोठं